शनिवारी म्हणजे 30 ऑगस्टला आम्ही ठाण्याचा महाराजा, ठाण्याचा राजा आणि पोखरणच्या राजाचं दर्शन घ्यायचं ठरवलं. सो आम्ही LBSवरून ॲक्चुअलमध्ये गेलो. तिकडनं आम्ही वागळे इस्टेटला लेफ्ट घेतलं. सो स्टार्टिंगलाच आम्हाला वागळेचा राजा च्या गणपतीचं दर्शन झालं. अतिशय सुंदर मूर्ती आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे ठाण्याचे गणपती बघताना तुम्हाला अजिबात गर्दी नाही मिळणार. जरी मिळाली तरी हार्डली पुढे तुमच्या 10-15 लोकं असतील आणि पटपट दर्शन होतं. आरामात होतं. नीट तुम्ही मूर्ती बघू शकता. तिकडे असलेली सजावट, देवाची आरास बघू शकता आणि ठाण्याच्या गणपतीचं म्हणाल ना तर मला सगळ्या मूर्त्या अतिशय छान आणि तिकडची आरास आणि सजावट फारच सुंदर आहे. सो वागळेच्या राजाचं दर्शन झाल्यावर आम्ही ठाण्याच्या महाराजांचं दर्शन घ्यायला गेलो. तुम्ही बघू शकता इकडची सजावट अतिशय सुंदर आहे. मूर्तीसुद्धा छान आहे आणि गर्दी एवढी नाही आहे. तुम्ही आरामात जाऊन पायथ्यापाशी गणपतीच्या पायावर तुम्ही डोकं टेकवू शकता. गणपतीला नीट पूर्ण मूर्ती हवी तेवढा वेळ बघू शकता. कोणी तुम्हाला हटकणार नाही किंवा ढकलणार नाही. पूर्ण सजावट बघू शकता. सो आणि ह्या लेनला जाताना ना बरेच मित्रमंडळ आहेत. म्हणजे गणेश पंडाल आहेत. सो तुम्ही त्या गणपतींचं सुद्धा दर्शन घेऊ शकता. आम्ही सुद्धा जाता जाता बरेचसे पंडाल आम्ही कवर अप केले. मूर्त्या सगळ्यांच्या छान आहेत. सगळ्यांनी स्वतःला जमेल असं छान छान सजावट केली आहे. सो नक्की बघा. त्यानंतर आम्ही गेलो ठाण्याच्या राजाचं दर्शन घ्यायला. सो वॉकिंग डिस्टन्स नाही आहे म्हणजे तुम्ही जाऊ शकता पण खूप वेळ लागेल. सो आम्ही मोस्टली रिक्षा केलेली. सो उबेर केलेली आम्ही. सो आय थिंक 70-80च्या अराउंड पैसे होतात. सो ठाण्याचा राजा आहे ना तर तिथे हनुमान मंदिराचं असं म्हणजे पूर्ण सजावट केली आहे. हनुमंताची वेगवेगळी रूपं तिथे साईडला तुम्हाला असं दाखवतील. प्रत्येकाचं नाव लिहिलेलं आहे. सजावट अतिशय सुंदर आहे. सो ठाण्याच्या राजाचं दर्शन झाल्यावर त्यानंतर आम्ही पोखरणच्या राजाचं दर्शन घ्यायला गेलो. पोखरणचा राजासुद्धा अतिशय सुंदर आहे. एकदम हसतमुखी गणपती म्हणतात ना तसं काही तुम्ही मूर्तीचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देऊ शकते. तुम्ही स्वतः बघाल तेव्हा तुम्हाला कळेलच. एकदम असं प्रसन्न वाटतं. मूर्ती म्हणजे हाईटने एवढी मोठी नाही आहे पण अशी लार्ज वाटते एकदम आणि असं वाटतं जणू तुम्ही आता म्हणजे गणपती बाप्पा तुमच्याशी बोलत आहेत असाच एक फील येतो. सो वेळ मिळाला तर पोखरणच्या राजाला नक्की दर्शन द्या. अतिशय सुंदर वाटतं आणि त्यानंतर आम्ही किल्ला सरपंचचा गणपती बघायला गेलेलो. पोखरणच्या राजाच्या इथून आम्ही ऑटो केलेली आणि अराउंड ₹70 झालेले. इथली सुद्धा मूर्ती सुंदर आहे. मूर्ती जवळजवळ ना म्हणजे थोडीफार लालबागच्या राजासारखी दिसते. सो नक्की बघा.